माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूर्व उपक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून समाजसेवेचा आदर्श संदेश देणारे हे उपक्रम ऐरोली विधानसभा मतदारसंघात यशस्वीरित्या पार पडले। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि छत्री वाटप। भाजप महिला मोर्चा ऐरोली मंडळ अध्यक्षा संध्या सावंत यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक, स्नेह मेळावा, सत्कार समारंभ आणि छत्री वाटप करण्यात आले। ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र व आयुष्यमान भारत कार्ड शिबिर। नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेविका मोनिका पाटील आणि माजी नगरसेवक हरिश्चंद्र वाघमारे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र व आयुष्यमान भारत कार्ड वाटप शिबिर माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। नगरसेविका मीनाक्षी पाटील व समाजसेवक किशोर पाटील यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप। समाजसेवक ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले। विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन। समाजसेवक यल्लू शिंगे यांच्या माध्यमातून सफाई कामगारांचा सन्मान, घरोघरी छत्री वाटप, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप तसेच अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। मोफत हृदयरोग तपासणी व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान। माजी नगरसेवक अनंत सुतार व माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हृदयरोग तपासणी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले। नेत्र तपासणी व चष्मा वाटप। समाजसेविका ॲडव्होकेट ममता जोशी व समाजसेवक अभिजित जोशी यांच्या माध्यमातून माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप कार्यक्रम करण्यात आला। यादवनगर येथे मोफत आरोग्य शिबिर। माजी परिवहन सदस्य विरेश सिंग यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। दिवागाव येथे शासकीय दाखले वाटप शिबिर। नगरसेविका रेश्मा मडवी व समाजसेवक राजेश मडवी यांच्या माध्यमातून मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले। घनसोली येथे आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। नगरसेविका ललिता मडवी व माजी नगरसेवक घनश्याम मडवी यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। घनसोली येथे छत्री वाटप, अन्नदान आणि नेत्र तपासणी। भाजप मंडळ अध्यक्ष चेतन पाटील यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अन्नदान करण्यात आले। फळ वाटप, रेनकोट वाटप आणि मोफत बस पास। ॲडव्होकेट यशपाल सिद्धराम ओहोळ आणि प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून माता बाल रुग्णालयात फळ वाटप, सफाई कामगारांना रेनकोट वाटप तसेच ऐरोली डेपो येथे नागरिकांना मोफत बस पासचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांकडून अनोख्या शुभेच्छा। कोपरखैरणे येथील राफळ नाईक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या शुभेच्छा पत्रकातून माजी आमदार संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या। महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर। कोपरखैरणे येथील राफळ नाईक विद्यालयात महिलांसाठी विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान। समाजसेवक वासुदेव पाटील व समाजसेविका प्रतीक्षा पाटील यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि सफाई कामगारांना छत्री वाटप तसेच 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश। नगरसेवक शिवाजी खोपडे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। घनसोली येथे नाश्ता व फळ वाटप। भारतीय जनता पार्टी घनसोलीच्या वतीने समाजसेवक निखिल गायकवाड यांच्या माध्यमातून नागरिकांना नाश्ता व फळ वाटप करण्यात आले। अनाथ व वृद्धांसाठी अन्नदान व वस्त्र वाटप। निशांत पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून अनाथ आणि वृद्ध बांधवांसाठी अन्नदान आणि वस्त्र वाटप करण्यात आले। वृक्षारोपण, विद्यार्थी सन्मान आणि मराठी भाषा वर्ग।
समाजसेवक रिंकू यादव यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच सुमारे 600 उत्तर भारतीय रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले। रबाळे डोंगर परिसरात वृक्ष लागवड। मातोश्री अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या माध्यमातून मुंब्रा देवी रबाळे डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।